नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्रातील लोकप्रिय अशी देवस्थाने। तर चला तर सुरू करूया ह्या व्हिडिओला। आणि तुम्ही कुठे जाऊ नका बघा महाराष्ट्रातील लोकप्रिय देवस्थाने। तर सर्वात पहिले सुरुवात करूया ते म्हणजे मुंबई महानगरी दादरपासून जवळ असलेल्या सिद्धिविनायक मंदिरापासून। सिद्धिविनायक मंदिर खूपच प्राचीन आहे आणि बाप्पांचे मंदिर खूपच लोकप्रिय आहे। आपण इथे बाय ट्रेन येऊ शकता दादरपर्यंत। दादरवरून आलेला ऑटो रिक्षा वगैरे करून आपण श्री सिद्धिविनायक बाप्पांचे दर्शन करू शकता। दर्शन झाल्यानंतर आपण आपल्याला जवळच भेटतो तो म्हणजे सी व्ह्यू मरीन ड्राईव्हची मजा आपण संध्याकाळपर्यंत घेऊ शकतात आणि नंतर आपल्या घरी जाऊ शकतात। तर सिद्धिविनायकानंतर आपण जाऊया ते म्हणजे महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय असे मंदिर ते म्हणजे श्री साईबाबा मंदिर शिर्डी। तर इथे सुद्धा आपण बाय ट्रेन, बाय प्लेन, बाय बस सर्व प्रकारे आपण जाऊ शकतात आणि तिथे गेल्यावर साईबाबाचे मंत्रमुक्त असं दर्शन करू शकतात। करून इथेच महाप्रसादसुद्धा घेऊन आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या मित्रांसोबत, कोणासोबत हे खूप चांगलं दर्शन करू शकतात। तर त्याच्यानंतर आपण जाऊया ते म्हणजे पुण्यातील कार्ला येथे असणारे एकविरा देवी मातेचे मंदिर। इथं सुद्धा आपण बाय ट्रेन, बाय बस, बाय प्रायव्हेट व्हेकल आपण एकविरा मातेच्या मंदिरापर्यंत जाऊ शकतात। एकविरा मातेच्या मंदिरावर गेल्यावर आपल्याला थोडंफार शिड्या चढून आपण एकविरा मातेचे सुंदर असं दर्शन करू शकतात। आणि बाजूलाच आहे ते म्हणजे कार्ला लेणी, ते सुद्धा एक लोकप्रिय असं पर्यटन स्थळ आहे। तर पुण्यामध्येच अजून एक लोकप्रिय असं पर्यटन स्थळ झालेलं आहे ते म्हणजे प्रति बालाजी। हे सुद्धा एक खूपच सुंदर आणि आकर्षक असं स्ट्रक्चरने बांधलेलं तिरुपती बालाजीचे हे मंदिर प्रति बालाजी। पुण्यापासून थोड्याच अंतरावर आपण बाय रोड तिथे जाऊ शकतात आणि ह्या सुंदर असं आर्किटेक्चर मंदिराचे जे दर्शन आहे ते करू शकतात आणि मंदिरामध्ये तिरुपती बालाजीचे दर्शन आपण करू शकता। इथे सुद्धा महाप्रसाद भेटतो आणि आपण इथे फॅमिलीसोबत, मित्रांसोबत आणि सर्वांसोबत येऊ शकतात। खूपच सुंदर असा अनुभव आपल्याला इथे बघायला। नंतरच पुण्यामध्येच एक जवळच परत एकदा एक चांगलं लोकप्रिय असं तीर्थक्षेत्र आहे ते म्हणजे जेजुरी। तिथे सुद्धा आपण आपल्या फॅमिलीसोबत जाऊ शकता, दर्शन घेऊ शकतात आणि आनंद घेऊ शकतात। पुण्यापासून जवळच आहे, आपल्याला तिथून बाय रोड जाऊ शकतात आणि जेजुरीचे दर्शन आपण घेऊ शकतात। महाराष्ट्रातील अजून एक निसर्गरम्य आणि महत्त्वपूर्ण लोकप्रिय असं देवस्थान आहे ते म्हणजे गणपतीपुळे। गणपतीपुळेचे मंदिर खूप प्राचीन आणि प्रसिद्ध आहे आणि आणि पर्यटकांचे हे खूपच आकर्षक असे बनलेले मंदिर आहे। तर इथे सुद्धा आपण बाय रोड, बाय ट्रेन, बाय बस येऊ शकतात आणि फिरू शकतात। तर ही होती महाराष्ट्रातील काही लोकप्रिय देवस्थाने। तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय, सी यू, टाटा।